पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स या सोशल माध्यमावरती काँग्रेसवरती टीका केली आणि कच्च्या तीऊ नावाच्या बेटाचा वाद पुन्हा एकदा भारत देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला। या सोशल मीडियावरती सध्या चर्चा होत असलेलं, राजकारणामध्ये चर्चा होत असलेलं कच्च्या तीऊ नावाचं बेटाचं महत्त्व काय आहे आणि या मागचं राजकारण काय आहे हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सागर गोतपागर, आपण पाहताय मॅक्स महाराष्ट्र। कच्च्या तीऊ बेटाच्या मागचं राजकारण काय आहे हे पहिल्यांदा आपण समजावून घेऊयात। भाजपला तामिळनाडूमध्ये आणि एकूणच दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये आजपर्यंत फारसं यश मिळालेलं नाही। म्हणजे दक्षिण भारतातली केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये तर अनेकदा भाजपला भोपळा देखील फोडता आलेला नाही। सध्या दक्षिण भारतामध्ये केवळ 29 लोकसभेच्या जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे आणि ही 29 जी लोकसभेतील सदस्य संख्या आहे ती केवळ 2 राज्यांमधील आहे। म्हणजे कर्नाटकमध्ये यातील 25 जागा भाजपला मिळालेल्या आहेत आणि उर्वरित 4 या तेलंगणामधील आहेत। या व्यतिरिक्त केरळ आणि तामिळनाडू येथे सातत्यानं भाजप अपयशी ठरत आहे। म्हणजे 1999ला भाजपला तामिळनाडूमध्ये 4 जागांवरती यश मिळालेलं होतं। या 4 जागांच्या यशामागे 1998ला त्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाची पार्श्वभूमी होती आणि त्यानंतर 1999 नंतर 2004, 2009 या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला भोपळा देखील फोडता आलेला नाही। केवळ 0 इतक्याच जागा भाजपला मिळालेल्या आहेत। 2014 मध्ये संपूर्ण भाजप मोदी लाटेवरती स्वार झालेला होता। देशामध्ये मोदींची लाट होती, तरी देखील 2014 मध्ये तामिळनाडूमध्ये केवळ एका जागेवरती भाजपला यश मिळालेलं होतं आणि त्या यशामागे देखील त्या मतदारसंघामध्ये जी चौरंगी लढत झालेली होती ती लढत कारणीभूत होती। 2014ला मिळालेलं हे यश भाजपला 2019 मध्ये सातत्य राखता आलं नाही। ती एक जागा देखील भाजपच्या हातून निसटली। 2019ला पुन्हा भाजपची तामिळनाडूमधील लोकसभेतील सदस्य संख्या ही 0वरती गेलेली आहे। आता हे सातत्यानं भाजपला मिळालेलं जे अपयश आहे, काहीही करून 2024ला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वांना, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपला इथं यश मिळवून द्यायचं आहे। तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये यश मिळवून द्यायचं आहे आणि त्यासाठी भाजपचे जे स्टार नेते आहेत म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी ही निवडणूक इतकी गांभीर्याने घेतलेली आहे। तामिळनाडूतला अपयशाची सल त्यांना इतकी आहे की ते एका वर्षात सुमारे 5 वेळा तामिळनाडूमध्ये गेले। म्हणजे नव्या वर्षाची पहाट देखील मोदींची तामिळनाडू येथे होती। जानेवारीमध्ये ते 2 वेळा आले, फेब्रुवारीमध्ये 2 वेळा आले आणि मार्चमध्ये 1 वेळा आले। म्हणजे 3 महिन्यात 5 वेळा नरेंद्र मोदी तामिळनाडू दौरा करतात आणि यावरूनच तामिळनाडूमधील या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचे प्रभावी मुद्दे कोणते आहेत या मुद्द्यांची चुणूक मोदींच्या या दौऱ्यातून आपल्याला मिळते। कोणते मुद्दे प्रभावी असणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींचे? तर पहिला मुद्दा 1998ला झालेला जो बॉम्बस्फोट आहे, म्हणजे आत्ता रिसेंट जो त्यांचा तामिळनाडूमध्ये दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये 1998ला जो बॉम्बस्फोट झालेला होता त्या बॉम्बस्फोटामध्ये ज्या 58 नागरिकांनी आपला जीव गमावलेला होता त्यांना 26 वर्षानंतर आत्ता नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर मोदींचं जे ट्विट आहे कच्च्या तीऊ बेटाच्या संदर्भातलं, तो 1974चा जो मुद्दा आहे तो मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आणलेला आहे, राजकारणाच्या प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये आणलेला आहे। हे 2 प्रमुख मुद्दे भाजप तामिळनाडूमध्ये प्रचारामध्ये ठेवण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने त्यांनी हालचाल सुरू केलेली आहे। आता कच्च्या तीऊ बेटाचा हा वाद काय आहे, ज्या संदर्भात नरेंद्र मोदींनी आणि अमित शहा यांनी ट्विट केलं होतं, हा वाद नेमका काय आहे, याला कोणती पार्श्वभूमी आहे
याचा इतिहास नेमका काय आहे आणि या बेटाचं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊयात. कच्छादेव बेट जे आहे ते भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागरामध्ये वसलेले एक बेट आहे. त्या बेटाचं क्षेत्रफळ साधारणतः 285 एकर आहे. भारताचे रामेश्वरम म्हणजे तामिळनाडूचे रामेश्वरम आणि श्रीलंका या दोहोंच्या मध्यावर्ती हे बेट वसलेलं आहे. या बेटाचा इतिहास काय आहे हे देखील आपण जाणून घेऊयात. 17व्या शतकात मदुराईचे राजा रामानंद यांच्या ताब्यात हे बेट होते. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजी राजवटीमध्ये मद्रास प्रांतामध्ये या बेटाचा समावेश होता. मद्रास प्रांताच्या अधिपत्याखाली हे बेट होते आणि स्वातंत्र्यानंतर या बेटाचं महत्त्व लक्षात घेऊन हे बेट कोणाचं, श्रीलंकेचं की भारताचं, यावरून भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सातत्याने खटके उडत होते, वाद होत होते आणि या वादाला या बेटाचं महत्त्व कारणीभूत होते. या बेटाचं महत्त्व काय आहे तर या बेटाच्या ठिकाणी मच्छीमारीसाठी ते एक केंद्र आहे. म्हणजे मच्छीमारीच्या दृष्टीने हे या बेटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मच्छीमारीचं जे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते महत्त्व ओळखून दोन्ही देशांना या बेटावरती आपली मालकी प्रस्थापित करायची आहे. सातत्याने उडत असलेले खटके यावरून या विषयावरती तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि 1974 ते 1976 या दरम्यान साधारणतः 4 सामंजस्य करार उभय देशांमध्ये पार पडले. या संदर्भातल्या बैठका कोलंबोमध्ये झाल्या, एक बैठक दिल्लीमध्ये झाले. श्रीलंकेच्या राष्ट्रपती भंडारनायके आणि भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्यामध्ये हा करार झाला आणि काही अटींवरती हे बेट श्रीलंकेला देण्यात आलं. आता या अटी काय होत्या त्या अटी आपण समजावून घेऊयात. या अटींमध्ये भारतामधल्या मच्छीमारांना कोणत्याही विजाशिवाय त्या बेटावरती प्रवेश करता येत होता. त्या बेटाच्या परिसरामध्ये मासेमारी करण्यास त्यांना मुभा होती. याच बरोबर या बेटावरती मच्छीमारांना विश्रांती घेता येत होती. त्यांचं जे मच्छीमारीचं जे साहित्य होतं, मच्छीमारीची जाळी होती ती त्या बेटावर जाऊन त्यांना सुकवता येत होती. अशा प्रकारे या अटी त्या करारामध्ये मांडण्यात आलेल्या होत्या. त्या श्रीलंकेनं मान्य केलेल्या होत्या आणि त्याच्यावरती ते बेट श्रीलंकेला देण्यात आलेलं होतं. त्यानंतर हा जो निर्णय झालेला होता या निर्णयाला तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांनी आक्षेप घेतलेला होता आणि त्यानुसार त्याला विरोध करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. 1991ला या संदर्भात विधानसभेमध्ये ठराव देखील त्यांनी पारित केलेला होता. त्यानंतर 2008मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी देखील त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली होती. आत्ता सध्या या वादाची पार्श्वभूमी काय आहे तर भारतीय मच्छीमार भारतीय हद्दीत जे मासेमारी करतात तेथील माशांचं प्रमाण हे कमी झालेलं आहे आणि त्यामुळे मासेमारी करत करत ते या बेटापर्यंत जातात आणि श्रीलंकेची जी नौसेना आहे या नौसेनेकडून सातत्याने त्यांच्यावरती कारवाई केली जाते, त्यांना ताब्यात घेतलं जातं. अशा प्रकारे भारतीय मच्छीमारांचं म्हणणं, या संदर्भातल्या बातम्या देखील सातत्याने येत असतात आणि हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाने प्रचाराच्या केंद्रस्थानी आणलेला आहे. अशाच प्रकारे या वादाच्या पाठीमागे राजकीय किनारा आहे आणि आत्ताच्या इतिहासाच्या वादाची ही पार्श्वभूमी आहे. त्या बेटाचं महत्त्व ही देखील पार्श्वभूमी आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.